इक्लिप्टिक रायटी बॅट्समन मैदानामध्ये. ब्लॉक पद्धतीचा बॉल, हेलिकॉप्टर शॉट अनिकेत पाटोळच्या बॅट मधून बिग हिट, षटकार. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर 3 दिवस झालं नुसतं पळापळत चालू आहे, त्यामुळे झोप पण पूर्ण होईल. आता चेहरा पाक असा सुजल्यासारखा झाला आहे, कारण का रात्री झोपलेलो, सकाळी लवकर उठायला लागले. त्यामुळे आता उठून मॅचला जायचं आहे सोनंदला. सगळी आपली टीम यायला लागल्या आणि बॉडी जरा थकल्यासारखी वाढली आहे, कारण का डाएट बी व्यवस्थित नाही, जेवण नाही, खाणं नाही, नुसतं पळापळ चालू आहे. खेळायचं काहीतरी सटर बटर पाव वडापाव असलं खायचं, त्यामुळं जरा थकवा विकनेस यायला लागला आहे. तर आज सोनंदला तालुका हाप आहे. शहरी हाप तर काय आता बऱ्याच ठिकाणी कमी झाले किंवा बंदच व्हायला लागले हळूहळू, त्यामुळे जरा तोटा शहरीवाल्या प्लेयरांना व्हायला लागला आहे. पण आज चालू द्या तालुका हाप खेळायचा आणि 2 हाप तिथं ग्रामीण होते आणि 1 हाप कॉलेज मुलांसाठी होता, त्यामुळं त्यांचा एक वेगळा हाप होता आणि तालुका हापला आता पण खेळायचा आहे. आज पहिलीच मॅच आपली जतभर आहे. आपली गाडी यायला लागली, आता पाठीमागे SK देन सगळे येणार आहेत, त्यांच्यावर बसायचं आणि जायचं. तर चला जाऊया. तर आता येऊन कॉर्नरला उभारली आपली बॅट बीट सगळं संघ आहे आणि गाडी आता त्यांची पण यायला लागल्या. ही काय समोरच गाडी आहे, आली स्विफ्ट आली. आता बसायचं आणि कलटिकायचं. आता ह्यात कोण कोण आहे बघायचं. SK देन सगळे गँगच आहेत. गाय अरे तोंड दावा, तुमचं तोंड दावा. हे आमचे सचिन मुडदे, आमचे स्पॉन्सर पण आहे सगळे बळे. अभि कटारे, SK सर. Okay, let's go. तर आता आली ग्राउंडवर आणि वेळेतच आली. कमिटी काय बोलणार, निवांत आवरा म्हणायला लागली आहेत. आता आवरायचं आणि मॅचसाठी खेळायचं. पूर्णपणे ओपन ग्राउंड आहे, कुठं बसायला मंडपच आहे, नियोजन असं आहे, मंडप ते नाहीत आणि स्टेज आहे. आणि मेन म्हणजे जरा कमिटीने गाणी लावलेत, त्यामुळं तिथं बाहेर जाऊन व्हिडिओ केला असता, पण कमिटीने गाणी लावलेत, त्यामुळं त्या गाण्याचा आवाज जर आपल्या व्लॉगमध्ये आला तर कॉपीराईटचा स्ट्राईक पडतोय. त्यामुळं आपण आता इथं बसून व्हिडिओ करायचा आहे आणि थोड्या वेळानं जर गाणी बंद झाली तर तुम्हाला विकेट जाऊन दाखवतो. आमचा SK पण आता आवरून रेडी आहे. आता आपण बी आता किट करूया, शूज त्यांनी घालूयात. तर ही विकेट आहे आमची DD चषक 2026. पूर्णपणे रॅपिड विकेट आहे, खेळायला मजा येणार आहे. थोडंसं ग्राउंड ह्या साईडला वर आहे आणि इकडं खाली आहे. ह्या साईडला खाली आहे, इकडं वर ग्राउंड आहे. खेळायला आता मजा येणार. रॅपिड विकेट असल्यामुळं गोळ्या येतात, गोळ्या आणि ऑपोजिट वाऱ्याकडनं येणार आहे त्या बॉल. तर टॉस झाला आहे आणि टॉस जिंकून फिल्डिंग घेतल्या, त्यामुळं 6 ओव्हरचा सामना आहे. ऑपोजिट संघाला 60 ते 70पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करीन आणि प्रयत्न सक्सेस झाला पाहिजे, कारण का चांगली टुर्नामेंट आहे आणि विकेट जरा वर खाली विकेट आहे. त्यामुळं म्हणजे बॅटिंगला प्लेन विकेट आहे, पण फिल्डिंगला जरा एका साईडनं राईटेला वर विकेट आहे. तर चला जो आहे बोलावं लागलेत, गडबड करायला लागली. ते सगळे आमच्यातले आवरून आज चाललेत. आता मोबाईल इथंच ठेवायचा. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. हा अनिकेतचा स्ट्रॉंग झोन आहे. आता स्ट्रॉंग झोन मध्ये टाकलेला बॉल बाउंड्री लाईन पार, षटकार. तर आत्ताच मॅच झाल्या आणि पहिला आम्ही फिल्डिंग केली आणि त्यामध्ये 6 ओव्हरला फक्त आम्ही त्यांना 66वर थांबवण्यात आम्हाला यश आलं. पण सीन असा झाला की पहिल्या 3 ओव्हरपर्यंत त्यांनी पूर्णपणे मॅच उरतील. 3 ओव्हरला त्यांनी 45 धावा आम्हाला केल्या होत्या आणि उरलेल्या 3 ओव्हरला फक्त त्यांच्या विकेट पडल्या आणि फक्त 20 धावाच केल्या. त्यामुळं मॅचवर आम्ही पूर्णपणे पकड घेतली आणि 2 ओव्हर राखून 4 ओव्हरमध्ये आम्ही किती केलं, आपण 4 ओव्हरला 67 धावा केल्या आणि मॅच निवांत जिंकलो. आणि गाणी तर अशी लावा लागलेत की नुसती बँजो पार्टी लय बाहेर लावा लागलेत गाणी, हसू बी येते आणि मजा बी आल्या. फक्त सीन असा झाला आहे की तिथं जाऊन बाहेर व्हिडिओ करू शकत नाही, कारण का की त्या व्हिडिओमध्ये आवाज येणार आणि कॉपी स्ट्राईक पडून झालं, मग आपला व्हिडिओ स्पोज होते, तिथंच थांबतोय. त्यामुळं गाडीत बसूनच साईडला येऊन व्हिडिओ करायला लागला आहे. तर आता दुसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय झाली आणि नियोजन तर 1 नंबर केले. पूर्ण माळ रानावर पण भारी नियोजन केले. विकेट आवडली, रॅपिड विकेट आहे. थोडी बॅटिंग झाली, थोडा चुकीच्या शॉटमुळं आऊट झालो. चालायचं, क्रिकेट आहे, होते तेवढं. पण नेक्स्ट टाईम आता चांगलीच किंवा आता दुसरा राऊंड परत आहे आपला. आता मॅच आत मैदानात चालू आहे आणि आम्ही गाडीत बसली, त्यामुळं की बाबा ऐकू यायला नको म्हणून आता बोलायचं आणि परत आणि मॅचला बाहेर बघत बसायचं.
तर ग्राउंडवरनं आता येऊन बाजूला थांबली, म्हणजे कॉलेजच्या बसेस आहे. पुढं तुम्हाला दाखवतो. आता ह्या साईडला मॅच चालू आहे आणि इथं कॉलेज आहे, फार्मसीचंच कॉलेज आहे. इथं आम्ही येऊन आता थांबलो आहे आणि इथं सावलीलाच थांबली. तिथं लय ऊन आहे भयानक आणि गाणी बिणी वाजले धाड. त्यामुळे म्हटलं जरा साईडला जाऊन आता झोप पण पूर्ण झाली नाही, तासभर झोपायचं आणि तुम्हाला मजा होतं. एसके कुठं झोपले, एसके इथं निवांत गडी उशी घेऊन आलाय, उशी घेऊन झोपलाय. आता मी तर आता गाडीतच तासभर झोपायचं आणि परत मग दुसरा राऊंड खेळायला उठून जायचं. पहिला तर दिवस काढला, दिवस मारला. आता 3:30 वाजले. आता दुसऱ्या राऊंडची मॅच आमची कधी होत्या काय माहीत. नुसतं बसली बघत उन्हात. या आम्ही सगळे वैताग आला बसून. ही मॅच या चालू असलेली एवढी मोठी चालू आहे. 5 ओव्हरला 88 मारल्या, रडत काढत, नो बॉल वाईट बॉल, डोकं आउट झाली बघ. पटकन खेळून घरला जायचं म्हणतोय तर ही अशी लांबड लावते ती, नुसतं खेळत बसली ती. 5 ओव्हरची मॅच आहे आणि टॉस आम्ही हारलाय आणि आमची पहिला बॅटिंग आल्या. 5 ओव्हरला 75 ते 80चं टार्गेट ठेवायला बघेन आणि त्या हिशोबानं खेळेन. बीडसोबत मॅच आहे, टीम चांगली आहे, चांगल्या टीमवर चांगलंच खेळायला लागणार आहे. आता गाणी तर असले डेंजर आहेत. जर स्ट्राईक पडत नसती तर तुम्हाला गाणी ऐकूल असते. मजा एवढं हसत ते सगळे बँजोवाले बँडवाले डेंजर गाणी, चोले के पिच्छे काय असला धुडकूच असते सगळा. डिकेचा पहिलाच बॉल, स्विच इटचा फटका. मिस्टर अनिकेत पाटोळे, मिस्टर 360 मॅन फ्रॉम कवटे मंकाळ, त्याच्या बॅट मधून आलेला पहिलाच वार. तर आत्ताच मॅच झाली आणि पहिला बॅटिंग करत आम्ही आमचं जे टार्गेट होतं तेवढं आमचं बरोबर कंप्लीट झालं. 1 धाव कमी, 79 धावा केल्या. 80चं टार्गेट होतं अपोजिट संघाला, पण आम्ही त्यांना 1 साईड म्हणजे 40वरच थांबवण्यात आम्हाला यश आलं आणि 1 साईड सामना जिंकला. आता चालू असलेला मैदानात सामना सांगोला विरुद्ध चडचण असा चालू आहे. ह्या दोघात जो जिंकल त्याच्यात आणि आमच्यात प्री क्वार्टरचा सामना होणार आहे. क्वार्टर फायनल झाल्यानंतर जो जिंकल तो सेमीफायनलसाठी खेळणार, म्हणजे बक्षीस जाणार आणि हरल त्याचा रस्ता इथंच बंद होणार आहे. त्यामुळं मॅच बघायचं चालू कोण कसं खेळते काय खेळते, त्यानंतरच मग तसं गेम प्लॅनिंग करून मग ती मॅच खेळायची. आता सांगोला विरुद्ध चडचण असा सामना झालेला आहे, म्हणजे लास्ट ओव्हर राहिलेले आहे आणि पूर्णपणे चडचण मॅचवरती आहे. 30 ते 31 धावा करायचे आहेत लास्ट ओव्हरला. त्यामुळं चडचण संघ हा जिंकून वर येते, कारण का अपोजिट संघात सांगोला संघात 5 विकेट पडले. त्यामुळं फिक्स झाले चडचण येईल. टॉसला पण बोलवून घेतले आणि आता लास्ट दिवसातला लास्ट सामना आहे आणि हा व्यवस्थितच खेळायला लागणार, कारण का पूर्णपणे दिवस इथे येऊन घालवला ग्राउंडवरती आणि जाताना शेवट हा गोड करून जायचा फुल प्रयत्न केला पाहिजे. अपोजिट संघ चडचण चांगलाच आहे, पण त्यांना मात केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. त्यांना हरवायचं आणि मग सेमीफायनलला जाऊन एंट्री करायची आहे. तर चला जाऊया आत खेळत. जर टॉस जर जिंकला तर पहिला आम्ही निर्णय घेतला आहे बॅटिंगच करायचा. आम्ही आधीच ठरले आमचं बॅटिंग घ्यायचा, कारण का क्लायमेट आधी सूर्य इथंपर्यंत आला आहे म्हणजे संध्याकाळच्या क्लायमेटला बॉल जातील किंवा ट्रॅव्हल होतील त्याचा अंदाज नाही आणि अपोजिट संघाने जर वेळ केला की बॅड लाईटचा वेळ ताप होणार आपल्यालाच. त्यामुळं पहिला टॉस जिंकून बॅटिंग घेण्याचा निर्णय आम्ही आधीच ठरवला आहे. टॉस जिंकला की बॅटिंगच घेणार आहे आणि 5 ओव्हरला पुन्हा एकदा 80 सेफ 70 ते 80 स्कोअर करायला बघेन आणि त्यांना थांबवायला बघेन. तर मॅच आता मैदानात चालू आहे आमची मॅच. सगळे आमचं प्लेयर येत आहेत आणि रिझल्ट असा झाला आहे की मॅच 1 साईड आम्ही मॅचवर आहे. आम्ही जसा प्लॅन केला तसा त्यांनी बी सेम प्लॅन केला. त्यांनी पण पहिला टॉस जिंकून बॅटिंग पहिला घेतली आणि बॅटिंग करत त्यांना स्कोअर टार्गेट किती ठेवायचं, मोठं टार्गेट ठेवायचं नादात त्यांनी फंबलून 4 ओव्हरला फक्त 43 धावा केल्या. त्यामुळं मॅचवर आम्ही पुन्हा आलो आणि 1 साईड मॅच 43 करायचा होता. पहिल्या ओव्हरला 10, दुसऱ्या ओव्हरला 10 करत मॅचवर आलो आहे. बॅटिंगला तर ह्याचाच नंबर आहे. आता खुश झाला आहे. 11 बॉलला 14 धावांचा आवश्यकता आहे आणि 2 विकेट पडलेत. त्यामुळे जरा मॅच जरा इकडे तिकडे चालू आहे, पण 1 साईड झाले का वाटत होतं, पण जरा धाकधूक चालू आहे आत मैदानात. आणि आता 6 मारले आणि 10 बॉलला फक्त 8 धावांची गरज आहे. मॅचवर पूर्णपणे आलो आहे आणि आत रविभाऊ खेळायला लागला आहे आणि ह्यो
हां फेअर डिलिव्हरी आणि आता फिनिश करायच्या मोडवरच आहे. झालं जिंकल्यात जमा झालं, आलं तसं गोड झालं. कॅल्क्युलेशन करणं किती महत्त्वाचं आहे आता समजलं, कारण का अपोजिट संघ पण कॅल्क्युलेशन चुकलं, जादा स्कोअर करायला नादात आहे तो बी स्कोअर घालवून बसलं आणि डिपेंड करायला नादात पहिल्या सर्कलला मार्क खाल्ला. त्यामुळं टीम मॅच त्यांनी सोडून दिली की हारल्यात जमा झाले असं करून लूज टाकले. त्यामुळे आता मॅचवर आले. आता दिवस आलो आहे तसा दिवस हा बेस्ट गेला, त्यामुळं भारी वाटायला लागले. आणि आता एस केला विचारूया आपण कसं वाटाले, एस के कसं वाटायला लागले. एक नंबर कारण ग्राउंडचं म्हणजे सगळं बघायला म्हणजे ग्राउंड चांगला आहे, खेळायला म्हणजे बॅट्समनला लय भारी वाटतोय आणि बॉलर जर चांगला टाकलं तर बॉलरचं म्हणजे चांगलं होते. काय आमचा मेन म्हणजे यॉर्कर स्पेशलिस्ट आहे. स्टार्ट एवढा भारी करून दिला, पहिला बॉल 6 आम्हाला जरा असा घाम आला, दुसरा बॉल 6 असं झालं. पण परत 4 बॉल गड्यानं 4 बॉलला फक्त 1च धाव दिल्या आणि 1 ओव्हरला फक्त सर्कलच्या 13 रन दिलेत. त्यामुळे मॅचवर आलो. आणि आमचा बापू लोंढे तर काय भिरकीड उठवलेला, 2 ओव्हरला 8 धावा देऊन किती विकेट 4 घेतल्या ना, 4 विकेट घेतल्या. त्यामुळे 1 साइड मॅचवर आम्ही आलो. आता खुश एक नंबर फोटो काढायचं आणि घरी जायचं, उद्या यायचं फायनल सेमीफायनल खेळायला. अविदा कसं वाटायला लागले. एक नंबर नाही ते आपण तालुका आपल्याला लय भरपूर दिवसात आपण जिंकलोय सेमीफायनल. हां तालुका आपला मेन म्हणजे मागच्या वेळी आम्ही आत्मीत असल्या डेंजर हरलेलो की 6 बॉल किती होती रा 11 होते ना, 6 बॉल 11 मॅच आम्ही हरलेलो आणि आता ह्यावेळेस 1 साईड जिंकली. त्यामुळं भारी वाटायले फिलिंग ढगात. आता हे आवरून सगळे आमचे तयार आहे. ते सचिनदा तालुका आपला पहिल्यांदा आपण एवढं वर गेलो, कसं वाटाले. छान वाटलं, अजितासारखं वाटाले, छान वाटाले. तर रविवार कॉमेंट्री बघा आता. चांगल्या मॅचेस जिंकलेल्या खेळाडूला किंवा चांगले खेळ दाखवलेल्या खेळाडूला बक्षीसही मिळतंय. अतिशय चांगल्या लेवलची टुर्नामेंट आहे. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं तर आपल्या भागामध्ये रवी षटकामध्ये वैभव यांच्यावरती देखील आक्रमण केलं होतं. आता 42 धावावरती थांबण्याचं टार्गेट आपण केलं होतं का, की 50-60 धावा, काय गणित आपलं पवलन मध्ये चालू होतं. आमच्या गोलंदाजांवरती विश्वास होता. बापू असेल, एसके असेल, फिरोज सर असतील, तसा थोडाफार वैभव जर कमी होता. सर्वांनी चांगली गोलंदाजी करून चांगला खेळ केला. कर्नाटक मधून आलेला टीम चडचण अतिशय चांगली टीम होती. 1-2-3 विकेट लवकर गेल्यामुळे त्या टीमचा म्हणजे बॅलन्स नाही झाला, पण टीम चांगली होती ती पण. आणि आता आम्ही आवरून आले अर्ध्या वाटत म्हणजे नागजपाटा, एक 10 ते 12 किलोमीटर कवटेमंका राहिले आणि सगळे चहा प्यायला इथं थांबले. ते राजापुरी मिसळजवळ थांबलेत सगळे. चहा पेणार काय तर थोडं लाईटली खाणार. आणि स्पॉन्सरांनी पैसे दिले चहा प्यायला आणि जेवणाला बी पैसे दिले जेवण करायला. त्यामुळे जेवणाचं प्लॅन ते नंतर बघायला घरी गेल्यानंतर. पण सध्या तर चहा पिऊन इथून घरी जाणार आहे. तर भारी वाटायला लागले. दिवस तर काय मोकळा गेलाच नाही. जिंकलं की खुशी असते, थकवा बिकवा सगळा झाकून जाते, पण खालीवर झालं की सगळं घोळ होते. पण सगळीजणच खुश आहेत. आता निवांत सगळे मिळून जाणार आहे आता चहा पिऊन. Okay, let's go. तर आता आलो आहे आपण आपल्या घरी आणि खुशी त्याची एक तरफ. आणि आज लवकर झोपायला मिळणार आहे, कारण का 2 दिवस झोपायला अजिबात मिळालं नाही. आता खेळताना बी त्याचा इफेक्ट दिसत होता, त्रास लय होत होता खेळताना. पूर्ण बॉडी खुलत नव्हती, बॉल व्यवस्थित दिसत नव्हतं. त्यामुळे आता बिनकामाचा निवांत झोपून टाकायचं जेवून. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.